चला तर आज करूयात कृष्ण जन्माष्टमी विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनून तयार होणारी मस्त अशी मौसूद पोह्यांची बर्फी। ही बर्फी बनवायला अतिशय सोपी आहे। घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आपण झटपट बनवून तयार करू शकतो। चवीला म्हणाल तर अगदी मावा किंवा खव्याच्या बर्फीप्रमाणेच ही लागते। कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्हाला जर काही बनवायचं असेल तर ही पोह्यांची बर्फी तुम्ही नक्कीच करू शकता। आता पोहा बर्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत 1 वाटी पोहे। तर कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सारख्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। यामध्ये मिल्क पावडर घातली की म्हणजे मग आपली बर्फी चवीला अगदी विकतच्या बर्फीप्रमाणे किंवा खवा माव्याच्या बर्फीप्रमाणेच लागते। हे दोन्ही आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे आणि याला आपल्याला ना बारीक वाटून याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा याला मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलं। पोहे सुद्धा छान बारीक झालेले आहेत आणि बघा मिल्क पावडर सुद्धा यामध्ये चांगली एकजीव झालेली आहे। याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे बघा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलंय। यामध्ये 1 वाटी आपल्याला दूध घालायचं आहे। ज्या वाटीने मोजून पोहे घेतलेले होते ना त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। सारख्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची। बरं तर जर का तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तुम्ही दुधाऐवजी इथे पाण्याचा वापर करायचा आहे, कारण दुधामध्ये जर का गूळ घातला तर दूध फुटू शकतं आणि बर्फी चवीला चांगली लागणार नाही। आता साखर आपल्याला दुधामध्ये फक्त विरघळून घ्यायची आहे, याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये। साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली की आता यामध्ये ना आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचंय, म्हणजे मग बर्फी चवीला चांगली लागते आणि मस्त मौसूद होते। त्यानंतर सारख्याच वाटीने मी यामध्ये पाव वाटी ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी आपल्याला यामध्ये विलायची पावडर घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर काय करायचंय, आपण ही जी पोहे आणि मिल्क पावडरची जी पावडर तयार करून घेतलेली होती ना ती या मिश्रणामध्ये घालायची आहे। एका हाताने ही पावडर या मिश्रणामध्ये घालायची आणि दुसऱ्या हाताने याला आपल्याला चमच्याने यामध्ये मिक्स करत राहायचंय, म्हणजे मग या पावडरच्या इथे आपल्या गुठळ्या तयार होणार नाहीत। हे करत असताना मात्र गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती ही पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित आपल्याला गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायची आहे। तर हे बघा याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। मंद गॅसवरती आपण याला जसं मिक्स करत जाऊ ना तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं, कारण इथे आपण पोहे वापरलेले आहेत। पोह्यांमुळे हे मिश्रण पटकन घट्टसर होतं, छान याला दाटसरपणा येतो। तर हे बघा याला मी मिक्स करत असतानाच हे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। गुठळ्या याच्या तयार झालेल्या नाहीयेत आणि या मिश्रणाला छान असा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे। तर हे बघा 1 मिनिटभरानंतर हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। मस्त असा याचा गोळा तयार होतोय, चांगलं हे मिश्रण जमून आलेलं आहे। अजिबात पॅनला सुद्धा ते चिकटत नाहीये। 2 मिनिटांसाठी हे मिश्रण मंद गॅसवरती छान असं शिजवून घेतलं की मस्त असा मौसूद याचा गोळा बनून तयार होतो। आता काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी बघा 1 डिश घेतलेली आहे आणि त्याला आहे ना थोडंसं साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग वडी सेट केल्यानंतर वडी या प्लेटला चिकटणार नाही। आता सगळं मिश्रण आहे ना गरम असतानाच आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी व्यवस्थित प्लेटमध्ये याला आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं छान असं आपल्याला प्लेटमध्ये पसरवून घ्यायचंय, म्हणजे मग बर्फी व्यवस्थित सेट होते आणि कट सुद्धा करता येते। तर काय करायचं, हे मिश्रण या प्लेटमध्ये सेट करून झालं की थोडंसं हे कोमट झालं की लगेचच आपल्याला याला आहे ना कट करून घ्यायचंय। तर पूर्णपणे मी याला थंड होऊ न देता हे मिश्रण थोडंसं प्लेटमध्ये घातल्यानंतर कोमट झालं की याला बघा सुरीच्या मदतीने किंवा ही असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचंय। मी इथे ना छोट्या चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा बर्फी या ठिकाणी कट करून घेऊ शकता। तर हे बघा अशा पद्धतीने बर्फी आपल्याला कट करायची। अगदी सहज बर्फी व्यवस्थित कट होते, अजिबात याचे तुकडे होत नाहीत। तर अशा छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये बर्फी छान अशी कट करून घेतली की त्यानंतर काय करायचंय, सजावटीसाठी म्हणून बघा आपल्याला यावरती काजू बदाम किंवा पिस्त्याचे काप यावरती लावायचे, म्हणजे मग बर्फी दिसायला खूप आकर्षक दिसते, छान दिसते। इथे माझ्याकडे हिरव्या रंगाच्या भोपळ्याच्या बिया आहेत म्हणून मी त्या यावरती लावते। तर हे बघा भोपळ्याच्या बिया यावरती लावल्यानंतर बर्फी आणखीन सुंदर दिसते, पौष्टिक सुद्धा होते।
आता बर्फी आपल्याला सेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायची. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला फ्रीजच्या बाहेर सुद्धा तासभर ठेवू शकता. 15-20 मिनिटांनंतर बघा मी बर्फी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि त्यानंतर ती अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे. अशी बर्फी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवली की हे मिश्रण घट्ट होतं आणि बर्फी सुद्धा चांगली मिळून येते आणि सहज आपल्याला ती डिमोल्ड करता येते. तर हे बघा मस्त अशी ही पोह्यांची बर्फी सेट झालेली आहे. छान चौकोनी तुकड्यांमध्ये ही बर्फी मी कट केलेली होती, त्यामुळे बघा मस्त अशी ही बर्फी या ठिकाणी आपली बनून तयार झालेली आहे. अगदी पेढा किंवा माव्याच्या चवीप्रमाणेच ही बर्फी खायला लागते, कारण यामध्ये आपण आहे ना मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. मस्त अशी ही बर्फी तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी बनवू शकता. अगदी झटपट बनून तयार होते, खायला सुद्धा खूप छान लागते, मऊसूत होते आणि अगदी तोंडात टाकताच ही विरघळते. घरगुती साहित्यामध्ये अतिशय झटपट तयार होणारी पेढ्याच्या किंवा माव्याच्या चवीप्रमाणे लागणारी ही पोह्यांची बर्फी तुम्ही सुद्धा कृष्ण जन्माष्टमीला नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.